जय भीम, जय संविधान. मी प्रतिनिधी सुचिता तुरुकमारे, बहुजन हिताय लाईव्ह चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत. धम्ममित्र भीमदास गोरखेडे यांचे वयाच्या 50व्या वर्षी कोरोनाच्या संसर्गाने दुःखद निधन. पत्नी, मुलगी, मुलगा, आई वडील, भाऊ बहीण असा मोठा परिवार होता. त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या चळवळीत सामाजिक धार्मिक काम करीत होते. मूळचे नागपूरकर, परंतु 20 वर्षापासून पिंपरी चिंचवडमध्ये राहत होते. व्यवसायाने लॉन्ड्रीमॅन होते. कुठल्याही कामात उत्साहित होते. त्यांच्या जाण्याने निश्चित दिलदार मित्र व मनाने श्रीमंत होते. दानशूर, कोणत्याही कामात कमीपणा नव्हता. आज ते नाहीत असा विश्वास बसत नाही. त्यांना त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या वतीने आदरणीय धम्मचारी यशोरत्न चेअरमॅन आणि TBMSच्या वतीने श्रद्धांजली वाहिली. आदरणीय धम्मचारी सिद्धीसागर यांनी शेवटी पूजा घेऊन भीमदास यांचे लहान बंधू अमोल यांच्या उपस्थितीत जलदान विधी घेतला. अंत्यसंस्कारच्या वेळी त्यांनी पत्नी करुणाताई व त्यांची बहीण, भाऊ व धम्ममित्र अशोक साळवे, पंकज वराळकर, धम्ममित्र भीमराव हर्षवर्धन हे शेवटच्या विधीला उपस्थित होते. बहुजन हिताय लाईव्ह चॅनलच्या वतीने प्रिय मित्र भीमदास गोरखेडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली व आदरांजली. त्रिरत्न बौद्ध महासंघाचे धम्ममित्र भीमदास गोरखेडे यांचा हा शवग्रह पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं शवग्रह आहे, वायसीएम हॉस्पिटलचं. इथून त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये आपण लिंक रोड स्मशानभूमीकडे आपण घेऊन जाताना हे दृश्य आपण पाहतात. शवग्रहापाशी त्यांची खात्री केली की चेहरा बघितला आणि गाडीमध्ये त्यांना सर्व धम्मचारी मित्र घेऊन जाताना आपण हा क्षण पाहतात. खरोखरच हुशार, कष्टाळू व्यक्तिमत्व असं आज आपल्यामधून हरपलेलं आहे. जेव्हा आम्ही लिंक रोडच्या स्मशानभूमीमध्ये आलेलो आहोत, जवळजवळ ओपनमध्ये उघड्यावर 25 बॉड्या ह्या करोनाच्या पॉझिटिव्ह बॉड्या ह्या जाळताना आपण हे लाईव्ह भयानक असं दृश्य डोळ्यासमोर आपण लाईव्ह पाहतात की किती भयंकर स्थिती ही या शहरामध्ये आलेली आहे. आणि लोकांना शेवट त्यांचा अंत करण्यासाठी आपण काही डिझेल वाहिन्या आहेत, इलेक्ट्रॉनिक वाहिन्या आहेत, याला लाईन लागलेल्या आहेत. आपण हे दृश्य पाहतात लाईव्ह. गाड्या थांबलेल्या आहेत आणि ह्या गाड्या तुम्ही पाहतात की याच्यामध्ये शव आहेत, बॉडी आहे त्याच्यामध्ये. लाईनीने थांबल्यात. जवळ आम्ही चौकशी केली, विचारपूस केली. जो कर्मचारी आहे त्यांनी जवळजवळ सांगितलं की आतमध्ये आम्ही 40 बॉडी 2 मशीनवर आम्ही 24 तासामध्ये जाळलेल्या आहेत आणि बाहेर आम्ही स्वतः त्या मोजल्या. जवळजवळ 25 बॉडी ह्या म्हणजे जवळजवळ 60 ते 65 बॉड्या 24 तासाच्या आतमध्ये जवळजवळ त्याचा मृत्यू झालेला आहे. हे फक्त कोरोनामुळेच झालेलं आहे. इतकी महाभयंकर अवस्था आपण पाहतो. भीमदासला शेवटचा बौद्ध धर्मानुसार हा विधी घेत असताना, शेवटची पूजा घेत असताना त्यांची पत्नी, भाऊ, त्यांची मेहुणी यांच्या उपस्थितीमध्ये हा विधी लिंक रोड स्मशानभूमीमध्ये घेत आहोत. हे सर्व लाईव्ह दृश्य याच्यासाठी आम्ही तुम्हाला दाखवत आहोत की अनेक धम्मचारी धम्ममित्र आलेलेच नाहीत, परंतु त्यांचं सगळं जे कुटुंब आहे ते नागपूरमध्ये राहत आहे. त्या कुटुंबाला हे लाईव्ह दृश्य दाखवण्यासाठी ही सर्व व्हिडिओ आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची घेत आहोत. शेवटचा चेहरा हा झाकला आता जात आहे पाहिल्यानंतर त्यांच्या पत्नीने, आणि त्यांचं अंतःकरण भरलेलं आहे. शेवटचा क्षण त्यांनी त्यांचा चेहरा त्यांच्या डोळ्यामध्ये साठवलेला आहे आणि रडत रडत आता कोण आम्हाला पाहणार, मुलांकडे कोण पाहणार, अशा अश्रू नयनाने त्यांनी आपला
रडण्यातून त्यांनी भावना व्यक्त केलेल्या आहेत. हृदयावर जणू काही दगडच ठेवून ते ही पूजा या ठिकाणी करत आहेत. त्यांचे बंधू अमोल या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या हस्ते मेणबत्ती अगरबत्ती त्यांच्या चरणी अर्पण करत आहेत, प्रज्वलित करत आहेत. त्यानंतर त्यांची पत्नी आणि त्यांची जी मेहुणी आहेत ते या ठिकाणी पूजा करून घेतील. नंतर त्रिरत्न बौद्ध महासंघाचे चेअरमन व ज्येष्ठ धर्मचारी आदरणीय ईश्वररत्नजी हे सुद्धा त्यांना मेणबत्ती अगरबत्ती पुष्प अर्पण करून त्यांचं दर्शन घेणार आहेत. अशा पाहतात बॉडी स्ट्रेचरवर ठेवलेली आहे आणि समोर अनेक बॉड्या सातत्याने येत आहेत आणि त्याच्या अग्नीसमोर ज्वलंत आपल्याला दिसत आहेत. अतिशय महाभयंकर असा हा क्षण आहे. साईडला सगळीकडे बॉडी जळतात आणि त्यामध्ये आपला हा शेवटचा अंत्यविधी ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या नातलगांनी आहे त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करत आहेत. खरोखर तर मला सांगताना सुद्धा अति दुःख होतंय. हे वेदना आयुष्यामध्ये जीवनामध्ये कधी मी इतक्या विधी केलेल्या आहेत, अंत्यविधी केलेले आहेत, अनेक कार्यक्रम केलेले आहेत, पण हा क्षण कधी असा पाहिलेला नाही. असा विदारक असा क्षण त्यासमोर भीमदास यांची ही शेवटची पूजा घेताना अतिशय मनाला दुःख होतंय. आणि आम्ही यासाठी धर्मचारी धर्ममित्र अनेक मित्र त्यांचे चाहते आहेत, अनेक मित्र त्यांचे जवळचे संबंधित आहेत. परंतु हा क्षणच असा आहे की प्रशासनाने काही नियम घालून दिलेले आहेत. त्या नियमाचं पालन करण्यासाठी आम्ही होता होईल तेवढं कोणालाही इथं येण्यास मज्जाव केलेला होता. तशी सूचना केलेली होती, सांगितलेलं होतं की शेवटच्या अंत्यविधीला कुणी यायचं नाही. रात्रीचे 1 नंतर हा विधी आम्ही सुरू केलेला आहे. जवळजवळ आम्हाला 2-2.5 आम्हाला या ठिकाणी झालेले होते. इतका वेळ आम्ही प्रत्यक्षामध्ये लाईनीमध्ये थांबलेलो होतो. आणि नंतर नंबर लाईनीने जसं पहिल्या प्रत आहेत त्यांना जाळण्यासाठी नंबर लागले जातात तशा पद्धतीने आम्ही हा नंबर लावलेला होता आणि त्या नंबराप्रमाणे आम्ही जवळजवळ किती का उशीर होईना परंतु शेवट आम्हाला करायचा होता. शेवटची विधी या ठिकाणी आदरणीय धर्मचारी ईश्वररत्नांनी त्रिश्रम पंचशील विधायक पंचशील बुद्धपूजा घेतलेली आहे. सलसूत्राचं वाचन केलेलं आहे. त्यांना सिद्धीसागर हे पूजासाठी त्यांना साथ देत आहेत. अवघ्या 9 लोकांमध्ये हा विधी आम्ही पार पाडलेला आहे. लाईव्ह तुम्ही या ठिकाणी पाहतात किती लोक आहेत. शेवटच्या पूजाचे आपण प्रत्यक्ष आपण ऐकणार आहोत. पाहत राहा. संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वीरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना वीरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वीरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वीरमणि सिक्खापदं समादियामि
सुरामेरय मज्ज पमादठाना वीरमणि सिकापदं समादियामि साधु 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 मैत्रीपूर्ण कर्म करून मी माझे शरीर शुद्ध करतो. मुक्त हस्ते दान करून मी माझे शरीर शुद्ध करतो. शांती, संतुष्टी आणि साधेपणाचे पालन करून मी माझे शरीर शुद्ध करतो. नित्य सत्य बोलून मी माझी वाचा शुद्ध करतो. ती सुस्पष्ट आणि प्रदीप्त ठेवून मी माझे मन शुद्ध करतो. एतं कुसुमसन्तति पूजयामि मुनीन्द्रस्य श्रीपादसरोरुहे पूजयामि बुद्धं कुसुमेन अनेन पूयेन मेतेन लभामि मोक्षं रूपं मिलायति यथा धम्मे कायो तथा याति विनाशभाव घनसारपदीपेन दीपेन तमधैशिरा तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदन् सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनां गन्धेन पूजयामि तथागतं भूतं धम्मं च सङ्घं सुगततनुभव धातु धातु गर्भे लङ्कायां जम्बूद्वीपे विदशपुरवरे नागलोके च दूपे सबे बुधस्सबिम्बे सकवलसदिशे केशलोमादिधातु वन्दे सबे मि बुद्धं दशवलतनुजं बोधिचैत्यं नमामि वन्दामि चैत्यं सब्बठानेषु पठितं शारीरिकधातु महाबोधि भूतरूपं सकलं सदा इहलोकीचे जीवित बेभरवशाचे आणि अज्ञात आहे. ते कष्टमय, अल्प व दुःखाने मिश्रित आहे. कारण असा काही उपाय नाही की जेणेकरून जन्मलेले प्राणी मरणार नाही. म्हातारे होऊन तरी ते मरणारच, कारण हा प्राण्यांचा स्वभाव आहे. पिकलेल्या फळांना जसे खाली पडण्याचे भय, तसे जन्मलेल्या मर्त्यांना नेहमीच मरणाचे भय असते. कुंभाराने केलेल्या मातीच्या भांड्याचे जसे फुटण्यात पर्यवसान होते, तसे मर्त्याच्या जीविताचे मृत्यूत पर्यवसान होते. लहान व मोठे, मूर्ख आणि पंडित हे सर्व मृत्यूला वश होतात. हे सर्व मृत्यू परायण आहेत. मृत्यूने व्यक्ती सोडून जात असता पिता पुत्रांचे किंवा आप्त आप्तांचे रक्षण करू शकत नाही. पहा, आप्त पाहत असताना व अनेक प्रकारे शोक करीत असताना मर्त्यांपैकी प्रत्येक जण वद्य गायीप्रमाणे नेला जातो. याप्रमाणे मृत्यूने आणि जरेने हा लोक भयाळ झाला आहे.
हा एक लोकप्रकार आहे हे जाणून शहाणे लोक शोक करीत नसतात. ज्याचा आलेला व गेलेला मार्ग तुला ठाऊक नाही व ज्याचे दोन्ही अंत दिसत नाहीत अशा विषयी तू वृथा शोक करतोस. शोकापासून जर काही फायदा होण्यासारखा असेल तरच संमूढ होऊन वेडावून जाऊन व आपणास कष्ट होऊन शहाण्या माणसाने शोक करावा. पण रडण्याने आणि शोकाने त्याच्या चित्ताला शांती मिळत नाही, उलट दुःख वाढते व शरीरावर वाईट परिणाम होतो. आपण स्वतःला त्रास देणारा तो की म्हणून शोक व्यर्थ होय. शोक न सोडणारा प्राणी मरण पावलेल्यांची आठवण काढी शोकाला वश होऊन अतिशय दुःख भोगतो. मृत्यूला वश होऊन तडफडणाऱ्या व आपल्या कर्मानुसार जाणाऱ्या दुसऱ्याही मनुष्य प्राण्यांकडे पहा. आपणाला हे असे असावेसे वाटते, पण ते भलतेच होते. अशा ह्या विपरीत गोष्टी होतात हा एक लोकप्रकारच आहे हे पहा. जरी मनुष्य 100 वर्ष किंवा त्याहून जास्त जगला तरी आपल्या स्वकीयांपासून निराळा होतोच, इहलोकीच प्राण सोडतो. म्हणून अरहंताचे वचन ऐकून आणि मृताकडे पाहून व हा आता मला मिळणे कठीण असे जाणून शोक सोडून द्यावा. जसे पेटलेले घर पाण्याने विझवावे त्याप्रमाणे धैर्यवान, सुज्ञ, पंडित आणि कुशल माणसाने उत्पन्न झालेला शोक वारा जसा कापसाला उडवितो तसा झटदिशी नाहीसा करावा. आपणास सुख मिळावे अशी इच्छा धरणाऱ्याने आपला शोक, लोभ आणि खिन्नता ही जी अंतःकरणाची शल्य आहेत ती उपटून टाकावी. ही शल्य ज्याने काढून टाकलेली आहेत व जो अनासक्त आहे तो चित्ताची शांती मिळवून व सर्व शोकावर मात करून अशोक म्हणजे शोकरहित होतो आणि परिनिर्वाण पावतो. साधु साधु साधु. ठीक आहे. आता करुणाताई शेवटच्या क्षणी आपल्या नवऱ्याचा अंत्यविधी पार पाडून निरोप घेत आहेत, घराकडे निघत आहेत. शेवटचा सर्वांना जय भीम घातलेला आहे आणि हा विधी पार पाडल्यानंतर शेवटचं दर्शन घेऊन ते आपल्या घराकडं जात आहेत. तो क्षण भावनिक, अतिशय मन हेलावून टाकणारं असं हा क्षण आहे. त्या पती पत्नींनी एकत्र राहून आपला संसार थाटलेला होता.
शेवटच्या क्षणापर्यंत कष्ट करताना आज ते आपल्यामध्ये राहिलेले नाहीत याचा विश्वास अद्यापही त्यांना बसत नाही. शेवटचा क्षण आपण त्यांची बॉडी जी आहे ती इलेक्ट्रॉनिक मशीनवर घेऊन जात असताना हा जो क्षण आहे अतिशय मन हेलावून टाकणारा आहे. हा क्षण आम्ही याकरता दाखवत आहोत, एवढं सखोल दाखवण्याची आवश्यकता नाही, परंतु त्यांच्या कुटुंबाची लाईव्ह दाखवण्याची इच्छा होती. काही करा, आम्हाला तिथं येता येत नाही, परंतु आम्हाला शेवटचा क्षण आम्हाला तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करा. तो क्षण आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. शेवटी आता एक प्रकारचा आग्नी जसा देतो त्याच प्रकारचं हा शेवटचा हा मशीनद्वारे होत आहे. तो लाईव्ह आम्ही बहुजनिता लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी स्वतः दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण माझेही अतिशय जवळचे असे मित्र आहेत भीमदास. सुखदुःख असे अनेक अशा घडामोडी आहेत, गोष्टी आहेत, घटना आहेत की त्या आम्ही एकमेकांमध्ये शेअर केलेल्या आहेत. त्यांच्या पत्नीने जेव्हा मला भेटल्या त्यावेळेस रडता रडता मला सांगत होत्या की भीमभाऊ तुमचं खूप आठवण काढत होते. शेवटच्या क्षणाला तुम्हाला खूप प्रयत्न केला फोन लावण्याचा, पण फोन लागत नव्हता आणि तुमच्यावर खूप आशा होत्या, परंतु वेळच अशी होती की ज्या वेळेला मदतीची आवश्यकता असती त्या वेळेतसुद्धा आपल्याला एकमेकाला भेटता येत नाही. असा हा विदारक क्षण मी त्यांच्या तोंडातून मुखातून ऐकला तेव्हा मला खूपच रडू आलं, अनावरण झालं. जर खरोखर मला जर त्या क्षणी जर कल्पना असती, माहीत असती, तर मी निश्चित त्यांना शेवटच्या क्षणापर्यंत मी त्याच वेळेला मी प्रयत्न केला असता. शेवटचा आम्ही हा मशीनद्वारे त्यांना दिलेला आहे, शेवटचं त्यांना त्या वाहिनीमध्ये टाकलेला आहे आणि शेवटचा हा पूर्ण विधी तुमच्यापर्यंत आम्ही लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पाहत राहा आणि ज्यांच्यापर्यंत माहिती गेलेली नाही त्यांच्या पोहोचवण्याचा प्रयत्न करा. जय हिंद.